तुम्हालाही जर सततचा थकवा येत असेल किंवा तुमच्या हातापायांना जर कायमस्वरूपी मुंग्या येत असतील आणि आता कदाचित कधी कधी चक्कर देखील येत असेल, तर तुम्हीही असंच म्हणत असाल की माझी झोप पूर्ण न झाल्यामुळे मला कदाचित ही लक्षणं दिसत आहेत. तर ही झोपेची लक्षणे नसून शक्यता असते की आपले शरीर आपल्याला व्हिटॅमिन B12 कमी झाल्याचे सिग्नल एक प्रकारे देत आहे. आपले शरीर आपल्याला एक प्रकारे वॉर्निंग साईन देत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की व्हिटॅमिन B12च्या डिफिशियन्सी असल्यास शरीरामध्ये कोणती कोणती 7 महत्वाची लक्षणे आहेत जी आपल्याला दिसून येतात आणि ती आपण वेळीच ओळखली पाहिजेत. तर व्हिटॅमिन B12 हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं असं व्हिटॅमिन असतं. ते आपल्या शरीरामध्ये नर्व फंक्शनसाठी उपयुक्त असतं. तसेच आपल्या ब्रेनचे प्रॉपरली फंक्शन वर्क होण्यासाठी देखील ते महत्वाची भूमिका शरीरामध्ये निभावत असतं आणि शरीरामध्ये ब्लड फॉर्मेशन म्हणजे रक्त तयार होण्यासाठी देखील त्याची विशेष अशी भूमिका असते. अशा प्रकारे व्हिटॅमिन B12 हे शरीरामध्ये खूप महत्वाची भूमिका निभावत असतं. विशेषतः प्युअर व्हेजिटेरियन लोकांमध्ये B12 हा कमी प्रमाणात आढळतो. B12 ची डेफिशियन्सी आढळून येते. याचं कारण असं आहे की B12 हा जास्त प्रमाणात ॲनिमल बेस्ड फूडमध्ये असतो. त्यामुळे तो व्हेजिटेरियन लोकांमध्ये कमी आढळून येतो किंवा त्याची डेफिशियन्सी विशेषतः व्हेजिटेरियन लोकांमध्ये आपल्याला दिसून येते. तर आता आपण बघूयात की व्हिटॅमिन B12 जर आपल्या शरीरामध्ये कमी झालेलं असेल तर आपल्याला कोणती कोणती अशी 7 प्रमुख लक्षणं आहेत की जी आपल्याला शरीरामध्ये दिसून येतील आणि आपण ती ओळखली पाहिजे. तर त्यातील पहिलं लक्षण आहे ते म्हणजे आपल्याला सततचा थकवा जाणवणं. रात्रीची झोप पूर्ण होऊन देखील आपल्याला जर सतत थकवा जाणवत असेल किंवा आपल्या शरीरामध्ये आपल्याला एनर्जी थोडीशी कमी प्रमाणात वाटत असेल तर कदाचित हे B12 कमी असल्याचं पहिलं आणि सुरुवातीचं साईन असू शकतं. ते असं आहे की झोप पूर्ण होऊन देखील आपल्या शरीरात एनर्जीची कमी वाटणं किंवा आपल्याला थकवा येणं आणि उत्साह न वाटणं, हे आहे पहिलं लक्षण. दुसरं सिम्पटम आहे ते म्हणजे आपल्या हातापायांना मुंग्या येणं. पिन्स अथवा निडल सेन्सेशन, ज्याप्रमाणे आपल्याला कोणी सुई टोचतंय अथवा पिन टोचतं त्यावेळी आपल्याला जी सुई टोचल्याची सेन्सेशन असते अगदी त्याच्या समतोल आपल्याला पायाला किंवा हाताला टोचल्याप्रमाणे वेदना होतात किंवा हाता आणि पायाला मुंग्या येतात. कदाचित हे B12 चेच एक प्रकारे लक्षण असू शकते, B12 ची डेफिशियन्सी असल्याची, आणि यामध्ये नर्व इन्व्हॉल्वमेंट असण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे आपल्याला हातापायाला मुंग्या येणं हे आहे दुसरं लक्षण. तिसरं लक्षण आहे ते म्हणजे चक्कर येणं. उभं राहिल्यानंतर जर अचानकपणे आपल्याला चक्कर आल्यासारखं वाटत असेल किंवा डोकं थोडंसं हलकं झाल्याप्रमाणे वाटत असेल किंवा काही प्रमाणात डिझीनेस आपल्याला जाणवत असेल तर हे देखील व्हिटॅमिन B12च्या डेफिशियन्सीचं किंवा ॲनिमियाचं एक प्रकारे लक्षण असतं. या लक्षणाकडे आपण दुर्लक्ष करून चालत नसतं. आणि चौथं लक्षण आहे मेमरी किंवा कॉन्सन्ट्रेशन कमी होणं. आपल्याला विसरबोळेपणा वाढल्याप्रमाणे दिसू शकतो किंवा आपलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा जो फोकस आहे तो देखील आपल्याला कमी झालेला आढळू शकतो. विशेषतः अनेक गोष्टी आपण सहजासहजी विसरू लागतो आणि कॉन्सन्ट्रेशनमध्ये देखील जर कमी झाली असेल तर हे देखील एक प्रकारे आपलं ब्रेन फंक्शन थोडंफार डिस्टर्ब झाल्याचं लक्षण आहे आणि याचंच कारण असू शकतं B12 ची डेफिशियन्सी. तर आपण याकडे विशेषतः लक्ष दिलं पाहिजे. त्याला इग्नोर करून चालत नसतं. तर आपण अशा वेळी त्या लक्षणाला योग्य वेळी ओळखून आपले B12 ची तपासणी करून घेतली पाहिजे. पाचवं लक्षण आहे ते म्हणजे आपली जीभ लाल किंवा जळजळ होणं जिभेवरती. हे एक पाचवं आणि हे क्लासिकल लक्षण असू शकतं. यामध्ये होतं काय की आपली जीभ ही स्मूथ होते आणि कधी कधी लालसरपणा तिला येतो आणि सोबतच जळजळ देखील त्या ठिकाणी आपल्याला जाणवू शकते. तर हे आहे पाचवं लक्षण की ज्यामध्ये आपण व्हिटॅमिन B12 ची डेफिशियन्सी असण्याची शक्यता असते. आता बघूयात सहावं लक्षण. सहावं लक्षण खूप महत्वाचं आहे. यामध्ये आपल्याला मूड स्विंग दिसून येतो. विशेषतः आपली चिडचिड वाढलेली, अँझायटी वाढलेली किंवा काही प्रमाणात आपण डिप्रेशनकडे वाटचाल करतोय की काय असं आपल्याला जाणवतं. तर हे देखील व्हिटॅमिन B12चं एक प्रकारे डेफिशियन्सीचं लक्षण असू शकतं, ज्यामध्ये आपल्या मूड आपल्याला चेंज झालेला सडनली दिसू शकतो. विशेषतः आपली वाढलेली चिडचिड किंवा आपल्या मूडमध्ये होणारे चेंजेस हे यामध्ये समाविष्ट असतात. आता
सातवा आणि शेवटचं लक्षण आहे ते म्हणजे हेअर फॉल. जर क्रोनिक B12 डेफिशियन्सी असेल तर हेअरला किंवा स्काल्पला प्रॉपरली ब्लड सप्लाय न झाल्यामुळे आपल्याला हेअर थिनिंग अथवा हेअर फॉल दिसू शकतो. यामध्ये होतं काय की B12च्या कमीमुळे आपल्याला प्रॉपरली ब्लड सर्क्युलेशन होत नाही आणि स्काल्पला वगैरे जर ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर झालं नाही तर त्याच्या परिणामस्वरूप आपल्याला आपली हेअर्स थिन झालेली म्हणजे थोडक्यात पातळ झालेले दिसू शकतात किंवा हेअर फॉल देखील आपल्याला याच्या परिणामस्वरूप होऊ शकतो. हे आहे सातवा आणि शेवटचं लक्षण. तर आता आपण बघूया खूप महत्वाची गोष्ट की कोणाकोणाला व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सीचा धोका जास्त प्रमाणात असतो. त्यामध्ये बेसिकली सर्वात प्रथम जे येतात ते म्हणजे व्हेजिटेरियन लोक, जे प्युअर व्हेजिटेरियन आहे आणि नॉनव्हेज बिलकुलही खात नाही. त्या लोकांमध्ये B12 डेफिशियन्सी दिसण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. 2 नंबरला आहेत ज्यांना डायबिटीससाठी मेटाफॉर्मिन दिलं जात आहे. असे लोक की जे डायबिटीससाठी मेटाफॉर्मिन घेत आहेत त्यांच्यामध्ये देखील व्हिटॅमिन B12 ची डेफिशियन्सी आपल्याला दिसू शकते. आणि त्यानंतर तिसरा प्रकार येतो ते म्हणजे जे लोक ऍसिडिटीसाठी लॉंग टर्म काही अँटासिड घेत आहेत, तर अशा लोकांमध्ये देखील आपल्याला व्हिटॅमिन B12 ची डेफिशियन्सी दिसून येऊ शकते. आणि शेवटचा जो प्रकार आहे त्यामध्ये येतो की जे लोक गॅस्ट्रिक सर्जरीमधून गेलेले आहेत, ज्यांची गॅस्ट्रिक काही सर्जरी झालेली आहे, त्या लोकांमध्ये देखील आपल्याला B12 डेफिशियन्सी ही आढळून येऊ शकते. परिणामी हे जे लोक आहेत ज्यांना संभाव्य व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी असू शकते त्यांनी कायमस्वरूपी आपल्या लक्षणांकडे व्यवस्थितपणे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यानुसार आपल्या डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेऊन ट्रीटमेंट सुरू केली पाहिजे. जर आपल्याला ही B12 डेफिशियन्सीची काही सिम्पटम्स प्रकर्षाने आपल्या स्वतः दिसत असतील तर कोणीही सेल्फ ट्रीटमेंट न करता प्रॉपरली व्हिटॅमिन B12 ची तपासणी, सिरम व्हिटॅमिन B12 टेस्ट करून त्यानंतर आपल्या डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेऊनच त्यानुसार ट्रीटमेंट सुरू करावी. कोणीही यामध्ये सेल्फ ट्रीटमेंट करणं योग्य नसतं. सतत थकवा येणं ही गोष्ट नॉर्मल नसते. परिणामी आपण ही योग्य वेळी आपल्या शरीराच्या सिम्पटम्सकडे लक्ष दिलं पाहिजे. होतं काय की आपलं शरीर आपल्याला काही लक्षणांच्या रूपाने आपल्याला काही गोष्टी सांगत असतं की कसली डेफिशियन्सी आहे वगैरे काय होत, फक्त आपण ऐकत नाही, त्यामुळे आपले त्याकडे दुर्लक्ष होते. शरीराचे छोटे छोटे सिम्पटम्स देखील आपल्याला एक प्रकारे पुढील संभाव्य धोक्यांच्या सूचना देऊन जात असतात किंवा एक प्रकारे ते आपल्याला वॉर्निंग बेलच देत असतात. आवश्यकता असते ती म्हणजे फक्त आपण जागरूकपणे त्या सिम्पटम्सला बघण्याची आणि त्यानुसार योग्य ती ट्रीटमेंट पुढे घेण्याची. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करून पेजला सबस्क्राईब अवश्य करा आणि इथून पुढे देखील असे हेल्थ रिलेटेड व्हिडिओ येत राहतील. पुढील व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.